तुमच्या दोघांपेक्षा मला जास्त कॉन्फिडन्स आहे. तू बघ, तुमचं हे नवीन व्हेंचर खूप सक्सेसफुल होणार आहे. चला, तुझ्या तोंडून ऐकलं नाही बरं झालं. चला आवरा, न्यूली मॅरिड कपल येईल. आपण इथेच आहोत, बाकी सगळे तयारीला लागले. आवर चल पटकन. एकदा आजचा कार्यक्रम झाला की डॉक्टरांनी सांगितलेलं मनावर घेऊया. श्री अगे काय साहेब, हा काय चाललंय तुमच्या राज्यात? अहो, जनतेने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आता एक सांगा, आपल्या धर्माचा मान आपणच ठेवला पाहिजे की नाही? मग उद्या कोणीही सोम्या गोम्या उठेल आणि धर्माला धक्का लावेल, आपण शांत नाही बसून राहणार. अहो, जनता देखील शांत नाही बसणार. अहो, यांच्या नांग्या वेळीच कापल्या नाही ना, ते हे धर्माची फार धुळदाण करतील. नाही, एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. आम्ही काय आपल्या हुकमाचे ताबेदार, देश कार्यासाठी सदैव तत्पर. धन्यवाद साहेब. आता बघूया मॅच कशी रंगतीये ते. कोणती मॅच? खेळच असतो हा सगळा. खेळात आपली टीम हरली तरी चालेल, पण मॅन ऑफ द मॅच आपलाच असला पाहिजे. कोणता खेळ? आता हेच बघा ना, विघ्नेश्वर गणपती महाराष्ट्राचं लाडकं दैवत. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. लोकांच्या भावना असतात याच्या पायाशी. पण त्याचं काय? त्यांना जरा खेळवायचं. म्हणजे काय करायचं? विघ्नेश्वर आपला देव, बरोबर आहे. केक कोणाचा? गोऱ्यांचा. ज्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यांच्या पदार्थांना आपल्या देवाचं नाव द्यायचं म्हणजे आपल्या देवाचा अपमान आहे हा. देवाच्या नावावर देशद्रोह आहे हा, कळलं? असला नाही म्हणजे आहे आपण असं म्हणजे आहे, पण त्याने काय फरक पडणार आहे? नाही म्हणजे एखाद्या माणसाने केक खाल्ला म्हणून कोणी त्याला पकडून तुरुंगात टाकणार नाही, किंवा त्याच्यावरती देशद्रोहाचा खटला देखील भरता येणार नाही. हो अहो भाऊ, ज्याला बिस्किटं आवडतात तो फक्त बिस्किटं खातो, त्याच्या वरचा कागद फाडून टाकतो, त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आपण त्यांना बघायला लावायचं, कळलं अनिलराव? आपण त्यांना बघायला लावायचं. आपण लहान मुलाला सांगतो खिडकीतून बाहेर बघताना, कावळा बघ, चिमणी बघ. समोर एवढं भलं मोठं आभाळ असताना सुद्धा तो मुलगा इवल्याशा चिमणीचे पंख बघतो का? कारण आपण ते त्याला दाखवतो. आपल्याकडचे लोक नुसते भावनिक आणि धार्मिक आहेत. लॉजिक बिजिकच्या भानगडीत ते काय पडत नाहीत. आपल्या देवाचा अपमान, धर्माचा अपमान म्हटलं की त्यांची माथी भडकणार आणि ते तलवारी उपसणारच, आणि त्याचाच फायदा आपण घ्यायचा. आपला देव आणि धर्म या बाबतीत लोकांच्या आंधळ्या भावनेला हात घालायचा आणि अशी बोंब ठोकायची की सामान्य माणसाला सारासार विचार करणं सुचणारच नाही. आणि एकदा का हे लोक पेटले की मग प्रॉडक्ट पेटायला वेळ लागणार नाही. आणि लोकांनी नाही पेटवलं तर आपणच पेटवायचं, आणि लोकांनी पेटवलं अशी बोंब ठोकायची. कसं? हे असं होऊ शकतं? अनिलराव, समजा यातलं काहीच झालं नाही तरी मालाच्या खपावर त्याचा परिणाम होणारच आहे. नासधूस, तोडफोड, गोखऱ्यांना मानसिक त्रास आता होणारच ना. आणि त्यातून जर तो चुकीचा रिॲक्ट झाला तर उत्तमच. हाणामारीवर उतरला तर त्याहून उत्तम. त्याचं तो काका आहे ना, काका तो नक्की हाणामाऱ्या करील. लय रेमेड वाक्याचा आहे तो.
पण ते यात आपला फायदा काय? अनिल राव, मॅन ऑफ द मॅच आपणच नाही का होणार? आणि काही झालं तरी प्रसिद्धी आपल्यालाच मिळणार. आणि राजकारणामध्ये एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. आणि मी धर्म आणि देवासाठी लढणारा माणूस ठरणार. काहीही झालं तरी पुढचं इलेक्शन मी सोडणार नाही. काकू जेवण खूप छान झालं होतं. मनसोक्त जेवलोय. हो ना. अरे पण ती गीता काहीच जेवली नाही का ग? उगाच लाजते आता. अगो बाई, मी छे मी अजिबातच लाजत नाही. हो ना, मग आता नाव घे. लाजत नाहीच ना, मग नाव घे आता पटकन. अगं खरंच लाजत नाही ती. मनीषला मनीष अशी हाक नाही मारत. मन्या अय्या काय ग? मन्या हो ना? हा? काय रे? काय रे? मन्या म्हणते हा? मन्या. मध्येच नाव घ्यायचं कुठून काढताना तुम्ही बायका, मला खरंच कळत नाही. अरे मलाही कळत नाही. म्हणजे नाव आपल्याला कळतच नाही, त्या नाव घेणाऱ्याला र ला र आणि ट ला ट जोडता येत नाही, इतकंच काय ते कळतं. असू दे हा. तुमच्या आजकालच्या पिढीला तसं नसेल वाटत, पण आम्हाला मात्र अजून त्यात गंमत वाटते. घे ग नाव, घे घे. काय ग, जान्हवीने आधी नाव घ्यायला हवंय का? पण ठीक आहे जान्हवी, तू घे चल नाव. कशाला? आमचं लग्न जुनं झालं आता ह्यांनी घ्यायचं. आणि खूप वेळा नाव घेऊन झालंय हा माझं, आता तू घे. अगं हो ती घेईलच. तिच्यावर थोड्या वेळाने येणारच आहे वेळ. चल छाणी आहेस. दरवेळी मी नाही प्रॉम करणार. घे घे. नील नभी आकाशी उगवतो शशी. मनीषचं नाव घेते गोखल्यांकडच्या पार्टीच्या दिवशी. वा. मनीषा, हा घे रे, जसं जमेल तसं घे. घे पटकन. तू हसू नको. पांढऱ्या शुभ्र रुमालाची घडी घातली चौकोनी. मी तुझा राजा, गीता तू माझी राणी. छान आहे, छान. चल श्री, आता तू. मी जरा पाय मोकळे करू. नाही, नाही. नाव घे आधी आणि मग काय जे काय मोकळं करायचं ते करायला जा. हा, काय हो? अरे होऊन जाऊ दे. वा, गोखल्यांचा परिवार गोकुळात राहतो. प्रश्नच नाही. बरोबर. गोखल्यांचा परिवार गोकुळात राहतो. जान्हवीच्या डोळ्यात मी सारं जग पाहतो. ओ हो 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 हो. वा श्री. क्या बात आहे. आता जान्हवी. हा जान्हवी. घ्या आता नाव. कुंकू लावलं ठसठशीत, हळद लावली किंचित, श्रीरंगांची पत्नी झाले, हे पूर्वजन्मीचं संचित. आता काका. तिला बघ किती कंटाळा आलाय बघ. कोणाला? आज तिला केवढं, तिला आता डान्स करायचा, तिला डान्स करायचा आहे. काही उगाच नाही, काही नाही. काय डान्स करायचा? तुला डान्स करायचा आहे ना गीता? मी मला इथे डान्स पण करायचा आहे. मग तूच म्हणालीस ना. अगं आणि मी एवढी तयारी केली सगळी जय्यत, मग काय ह्याला काय अर्थ आहे? तुला डान्स करायचा आहे, नाव बिघडण्यात तर वेळ आहे ना. बोलू बस. चला चला. बरं मनीषराव, हे तुमच्या लग्नानंतरचं संगीत आहे असं समजा. हा चला चला, उठा 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 उठा. काय टाळतो ना आपण. या केकचे घे. इथून घे. हा सर घेतो. हा बस भाऊ, संध्याकाळपर्यंत प्रिंट पाठवतो. चल 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 लवकर येतो भाऊ मी. ते आपल्या सोशल नेटवर्किंग साईट मध्ये आपल्या संस्थेत किती माणसं आहेत रे? साहेब
15 लाखाच्या आसपास आहेत. नुसती खोगीर भरती करू नका रे. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आहेत का ते? आहे साहेब, 6 लाख तरी येतील. येतील अगदी आज उद्या लागली तरी. नाही म्हणजे येतील, पण थोडा वेळ लागेल. भाऊ मी सांगतो, म्हणजे अगदीच 10 लाख जरी नाही ना आले तरी पण 500 नक्की येतील. 10 लाख कुठे, 500 कुठे? भाऊ मग आपण भडकवायचं त्यांना. हा. मग 500 चे 50,000 व्हायला वेळ नाही लागत. तुम्ही ते समजा माझ्यावर सोडा हो. फक्त मला त्यासाठी गोडाऊन मधल्या सळ्या लागतील, शिड्या लागतील, आणि भाऊ आपण त्यांचे पोस्टर फाडू, गोखल्यांचे ना गोखल्यांचे असे पुतळे कळून जाळू. भाऊ राडा घालू, एकदम राडा. त्यानंतर पण आधी आपल्या सोशल नेटवर्किंगच्या साईट मधनं लोकांची मनं भडकवा. नास्तिक, धर्मबुडवे, देशद्रोही अशा प्रकारचे शब्द येऊन देत, हेट्रेट मेल येऊन देत. आधी हे सगळं होऊन दे, मग लोकांना रस्त्यावर आणा. कळलं? भाऊ लीडर कोण असणार आहे? लीडर तू नाही. तू आत्ताच आत जाऊन आलायस. याच्याकरता आपल्याला एखादा नव्या दमाचा, स्वच्छ चारित्र्याचा मुलगा हवाय. भाऊ पण आधी मध्ये समजा जेलमध्ये जातात ना. ते तुझ्या माहितीतले. एक मुलगा आहे असा माझ्या माहितीतला, नवा कोरा चेहरा, स्वच्छ चारित्र्य. कोण? एकही पोलीस केस नाहीये त्याच्या नावावर. ताबडतोब आधी आहे. साहेब आत येऊ? हा ये आत ये. श्री, जरा तू टिपळ हलव ना प्लीज. इशारा कुठे ती सीडी? हा पिंट्याची पण खूप आठवण येते रे आता. खरं सांग. बोलूया ना त्याला पण. फोन हे घे. नाही नको. घे फोन. कामाचा असेल. नाही साहेब, काम सगळं इथेच असतं, बाकी बाकी काम नसतं. सायलेंट कर. हो मी तो चेक दिला होता तो टाकलास का रे बँकेत? हो साहेब, टाकला ना, जमा पण झाला. साहेब थँक्यू. थँक्स कशाबद्दल? माझ्या माणसांची मी काळजी घेतोच, हो की नाही? मी सांगितलेलं काम करशील ना? करशील ना? हो, तुम्ही कुठलंही काम सांगा साहेब, मी करेन. कुठलंही नाही रे, माझी कामं आपली साधीच असतात. करेन. नाही नको, काय ना तू लहान आहेस, घाबरशील. नाही साहेब, तुम्ही सांगून बघा ना, मी नाही घाबरणार. हे नाही घाबरणार म्हणतोय. साहेब
साहेब एकदा विश्वास ठेवून बघा, खरंच नाही घाबरणार. काय वाटेल ते झालं ना तरी मागे हटायचं नाही. अगदी समोर कोणीही असलं तरीही. नाही हटणार साहेब. हे आपण सगळं करतोय ना, हे समाजासाठी करतोय रे काम. मला माहिती आहे साहेब. तुझा देवावर विश्वास आहे का रे? हो आहे. आपल्या देवाचा जर कोणी अपमान केला तर चालेल तुला? नाही चालणार. आणि धर्माविरुद्ध कोणी बोललं तर? नाही आवडणार साहेब. अरे आपणही तेच करतोय. या असल्या नास्तिक, धर्मबुडव्या, देशद्रोह्यांच्या विरोधी लढतोय आपण. लढशील ना? हो लढेन ना साहेब. दॅट्स इट. हनीमूनला गेल्यानंतर खा बरं का. हनीमून पॅकेज थँक्यू. अरे हे बरं आहे. बाकी मिल्क प्रोडक्ट नको ना. थँक्यू. अगं काय किती घंटा लहान मुलांचा केक. नको नको काका नको. तुमच्या मांडण्यात आईस्क्रीम मिळतील. कसं लागणार आहे का बेबी वंस तुम्हाला? काय करतेस तू बेबी? आधी मला आईस्क्रीम दे. काय घ्या. मला दे. झालं सगळ्यांचं घेऊन? हो, कुणाला हवं असेल आणखीन तर? अगं ही कुठे आहे? जान्हवी कुठे आहे? जान्हवी तर राहिला. अरे काय झालं? पिंटा येतोय का? अगं मी फोन केला त्याला पण तो काही उचलत नाहीये. म्हणजे इनफॅक्ट मी त्याला 3 वेळा फोन केला पण नाही उचलला त्याने. आता आणखीन जर मी त्याला फोन केला तर इतके मिस कॉल्स बघून त्याला उगाच टेन्शन येईल. फोन का उचलला नसेल त्याने? मे बी कामात असेल. तो कधीच असं करत नाही. तो कामात असला ना तरी मी कामात आहे हे सांगण्यासाठी फोन उचलतो. अगं पण मग तेवढंही नसेल जमलं त्याला. श्री मला ना खूप काळजी वाटते रे पिंट्याची. का? कशासाठी? माहित नाही. मला कळत नाहीये पण असं गट फिलिंग आहे. मला मला काळजी वाटते त्याची आता. ऐक माझं. हे बघ आपण एक 10 मिनिटं वाट बघू. त्याचा फोन नाही आला तर मग तू कॉल कर. ओके? मी एकदा फोन करून बघू का? एकदाच बघते मग वाट बघूया हवं तर. ओके. अरे ताई कॉलिंग. घे ना घे. बोल ताईशी. नाही राहू दे साहेब. मी नंतर बोलतो ताईशी. बर. साहेब ते आंदोलन कसलं आहे? मी तुला तो चेक दिला होता तेव्हा काय विचारलं होतं आठवतंय? नाही आठवत ना? आठवणारच नाही कारण मी काही विचारलंच नव्हतं तुला. काय ना एकदा विश्वास टाकायचा म्हणून ठरलं ना की मग प्रश्न विचारायचे नसतात. आणि मला तर प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाही. हा बघ हा विला गेली 14 वर्ष आहे माझ्याकडे. हा पण आजपर्यंत त्यांनी कधीही मला का कसं कधी काहीही विचारलं नाही. सांग ना. वेळ आली की सगळं सांगणार. कळलं? सॉरी साहेब. मोर्चे घेऊन जायचे, घोषणा द्यायच्या, फॅक्टरी बंद पाडायची. कोणाची, कशासाठी, का? नसत्या चौकशा करायच्या नाहीत. अरे विश्वास नाही आहे का आमच्यावर? नाही साहेब तसं नाही. तसं नाहीये. अरे आम्ही नाही का तुझ्यावरचं आमचं प्रेम सिद्ध केलं? उद्या माणसं चौकात जमतील, निदर्शनं करतील, तोडफोड करतील.
पण तू त्यांचा म्होरक्या म्हणून ठाम उभं राहायचंस. विध्वंस होईल, डोकी सुद्धा फुटतील, पण अजिबात घाबरायचं नाही. देशद्रोह्यांना अद्दल घडलीच पाहिजे. अरे तुझ्या वडिलांचं ऑपरेशन कधी करायचंय?